राजकारण किती गलिच्छ पातळीला पोहोचलेलं आहे याचं हे एक उदाहरण असल्याचं आता लोक देखील बोलू लागले आहेत. मित्र हो, आपलं राजकारण आणि राजकारणातील काही व्यक्तींची मानसिकता ही अत्यंत घाणेरडी झालेली आहे, गलिच्छ झालेली आहे. अर्थात हे आता वेगळं आणि पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज ही उरलेली नाही. राजकारण करणारे काही जण किती निर्ढावलेले आहेत, त्यांच्या संवेदना किती आणि कशा बोथट झालेल्या आहेत यावर सुद्धा चर्चा करण्यात आता काही अर्थ उरलेला नाही. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये जे दिसतं ते फक्त आणि फक्त राजकारण. अशा वेळी त्यांना जनाची काही वाटत नाही आणि मनाची सुद्धा काही वाटत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यापासून राजकारणाचा एक काळा कभिन्न चेहरा अधिक गडद झाल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं आणि आता त्याचा दुसरा अंक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला. अजितदादा गेले, महाराष्ट्र दुःखात आहे, कार्यकर्ते अजूनही सावरलेले नाहीत. मात्र निर्ढावलेले काही नेते आपलं स्वार्थी राजकारण करण्यात व्यस्त आहेत. अजितदादा गेल्यानंतर शहरामध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पित करणारे फ्लेक्स लावले गेले. नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना या फ्लेक्सवर आहेत. हे फ्लेक्स काही कोणाच्या अभिनंदनाचे नाहीत, कोणाच्या वाढदिवसाचे नाहीत. अजितदादांना जाऊन अजून 10 दिवस झालेले नाहीत, पण अत्यंत निर्दयीपणे अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारे हे फलक चक्क खाली उतरविण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत इथला हा प्रकार बघून घाणेरड्या राजकारणावर अनेकांनी संताप व्यक्त केला. अजितदादांच्या श्रद्धांजलीचे हे फलक नगरपंचायतीनं काढून टाकल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. कर्जत मधलं पवार कुटुंबियांच्या विरोधातलं राजकारण तसं काही नवं नाही, पण हे इतक्या खालच्या थराला जावं हे मात्र धक्कादायक आहे. अभिनंदनाच्या, वाढदिवसाच्या बेकायदा फलकांनी नाही तरी प्रत्येक शहराचं विद्रुपीकरण होतच असतं, पण तरी सुद्धा ते फलक हटवण्याचं धाडस नगरपालिका प्रशासनाजवळ नसतं. इथं मात्र अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स तातडीने हटवण्यासाठी पालिका प्रशासन गतिमान झालं. शरद पवार यांचे आमदार रोहित पवार यांनी मात्र याबाबत संताप व्यक्त केला. फ्लेक्स हटवतानाचा एक छोटासा व्हिडिओ देखील त्यांनी सार्वजनिक केला आणि कारवाईची सुद्धा मागणी केली. नागरिकांच्या भावना गुंतलेले फ्लेक्स किती निर्दयीपणे काढले गेले तुम्ही बघा. हा व्हिडिओ सार्वजनिक करीत रोहित पवार म्हणाले, माझ्या मतदारसंघात कर्जत शहरात नागरिकांनी अत्यंत दुःखी भावनेनं आणि जड अंतकरणानं लावलेले माननीय अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगर पंचायतीनं वाईट पद्धतीनं काढून टाकले आहे. ही बाब संतापजनक आहे. अजितदादांचा अवमान करणारी, नागरिकांच्या भावनांचा अनादर करणारी आणि त्यांच्या दुःखावर मीठ चोळणारी आहे. याबाबत चौकशी करून सरकारनं संबंधितावर कारवाई करावी ही विनंती असल्याचं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. आमदार रोहित पवार हे तर अजित पवार यांच्या कुटुंबातले आहेत, पण सामान्य नागरिकांना सुद्धा हा प्रकार नाही पाहावला हो. राजकारण किती गलिच्छ पातळीला पोहोचलेलं आहे याचं हे एक उदाहरण असल्याचं आता लोक देखील बोलू लागले आहेत. रसातळाला पोहोचलेल्या अशा राजकारणाबद्दल तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.